काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि ह्या अर्थसंकल्प सादरीकरणानंतर कालपासून आजपर्यंत जे नॅरेटिव्ह म्हणजे फडणवीस साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या शब्दामध्ये सारखं सारखं नॅरेटिव्ह शब्द येतो। मात्र जे नॅरेटिव्ह कालपासून सुरू झालं ते असं आहे की महाराष्ट्राच्या बाबतीत या अर्थसंकल्पामध्ये अन्याय झालेला आहे। महाराष्ट्र कोरडा जो या अर्थसंकल्पात ठेवला त्याचा धडा येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकीत भोगावा लागू शकतो अशा पद्धतीची चर्चा ही महाराष्ट्रातील सामान्य जनांच्या तोंडातून येत आहे। अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये पहिल्यापेक्षा आता जनता अर्थसाक्षर झालेली आहे। अगदी 10वी पास असलेल्या व्यक्तीलाही अर्थसंकल्प थोडाफार कळतो आणि या अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेश आणि बिहार हे दोनच राज्य दिसली अशी सामान्य जनांची भावना आहे। महाराष्ट्र यावेळेस वाट बघत होता की येणारी विधानसभा निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या वाट्याला भरमसाठ अशा योजना, रक्कम, निधी, तरतूद येईल। मात्र तसं झालेलं नाही आणि यानंतर भाजपच्या समर्थकांकडून किंवा महायुतीच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जातोय की तुम्ही खासदारकीला जास्त निवडून दिलेले लोक नाहीत, तुम्ही भाजपला मतं दिले नाही, मग आता निधी तुम्हाला कशाचा। मात्र याचा उलटा अर्थ सामान्य मतदार घेत आहेत। त्याला असं वाटतं की भाजपचे उमेदवार निवडून दिले नाही म्हणून महाराष्ट्रावर अन्याय होत आहे, मग येणाऱ्या विधानसभेत आम्ही तुम्हाला महाराष्ट्राची ताकद दाखवू। हा महाराष्ट्र असं राज्य आहे त्याचा सर्वाधिक टॅक्स हा देशाला जातो आणि त्या प्रमाणामध्ये देशातील लोकांना तो निधी मिळत नाही। ही भावना महाराष्ट्रातील सामान्य लोकांना माहिती आहे। ही भावना लोकांमध्ये चीड निर्माण करत आहे की महाराष्ट्राला यावेळेस निधी मिळायला पाहिजे होता। आपला मराठवाडा जो की सध्या पाण्याची मागणी करतोय त्या पाण्याच्या मागणीबद्दलही विशेष अशी तरतूद झालेली नाही। रेल्वेच्या बाबतीतही विशेष अशी तरतूद झालेली नाही। नवीन रेल्वे मार्ग मराठवाड्यात येईल अशी कोणतीही घोषणा झाली नाही। अगदी 1.5 तासाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणामध्ये महाराष्ट्राचा एकही उल्लेख नाही। त्यामुळे महाराष्ट्राची जनता यापासून वेगळा अर्थ घेत आहे। भाजप महाराष्ट्रावर रागवलेला आहे का? भाजपला गुजरात पुढे आणायचं आहे का? भाजपला महाराष्ट्राचं महत्व कमी करायचं आहे का? हे प्रश्न पुन्हा या अर्थसंकल्पातून पुढे येत आहे। अजूनही विस्तृत आहे, मात्र थोडक्यात या महाराष्ट्राच्या बाबतीत झालेल्या अन्यायाची मांडणी केली आहे। धन्यवाद।